अरे देवा, गेलो रोड चुकलो राव आणि 3 तास रतनगडाच्या जंगलातच भटकत बसलो. तर कसं चुकलो ते तुम्हाला ना पुढे व्हिडिओ मध्ये समजेल, त्याच्यामुळे व्हिडिओ ना पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, रतनवाडीत अमृतेश्वर मंदिराचे दर्शन घेतलं आणि रतनगडाच्या दिशेने निघालो. पण म्हटलं आधी ना थोडा नाश्ता करून घ्यावा. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर तुम्ही पहिल्यांदाच गडावर येत असाल ना, तर पाण्याच्या बाटल्या आणि खायच्या वस्तू इथूनच सोबत घेऊन जा. कारण कसं वरती तुम्हाला एक पण दुकान भेटणार नाही. मग आम्ही तिथं नाश्ता केला आणि गाड्याने इथंच एका झाडाखाली लावून दिल्या. आता रतनगडावर जाण्यासाठी ना 3 रस्त्याने जाता येतं. एक रतनवाडी गावातून, दुसरा कुमशेत गावातून आणि तिसरा शिवकालीन मार्ग म्हणजे सांप्रत गावावरून. तर मग आम्ही ना रतनवाडीवरून जाण्याचा मार्ग निवडला. आता रतनवाडी गावातून रतनगड आहे ना कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर आहे. रतनगडावर जाण्यासाठी ना कमीत कमी 2 ते 2.5 तास तरी लागत आहे. आता रतनवाडीतून पुढे आलं ना प्रवार नदी लागती, तिच्याच कडाकडाने जावं लागत. रतनगडावर यायचं असेल ना तर ऑक्टोबर ते डिसेंबर याच महिन्यांमध्ये आहे. एवढं भारी वातावरण राहतं ना, डायरेक्ट स्वर्गातच आल्यासारखं असं वाटत. कारण की पाऊस राहत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे ना गड असं एकदम मस्त फिरून होतो. पुढे आल्यावर एक करवंदाची झाडं लागली, मोकार झाडं नाही इथं ती, पण अजून ना कच्चेच होते. पण मग ना अजून 20 ते 25 दिवसात येतील खायला ते. आता गडावर जायचं म्हटलं तर एवढा पाऊल वाटाय ना इथं सगळीकडे नुसतं बुलबुल यायचे. चुकण्याचे चान्स ना फिक्स राहते. त्याच्यामुळे ना ज्याला माहिती आहे ना त्याला सोबत घेऊन यायचं आणि गड चढाय चालू करायचं. आम्ही पण तीच चुकी केली, कोणालाच माहिती नव्हतं. आता हा समोर एक बारीक डोंगर दिसतो ना, तो चढून वरती जायचं होतं आणि लगेच रतनगडाचा मेन रोड लागत होता. पण आम्ही ना इथं चूक केली. आम्ही डोंगरावरून जाताय ना डोंगराच्या पोटापोटाने गेलो. आता इथं आलं ना तुम्हाला एक पण पाठी किंवा खुणा दिसणार नाही. त्याच्यामुळे ना काय होतं, कुणी पण येतं आणि कोणत्या पण रोडने जातं. त्याच्यामुळे ना पाऊल वाटा जास्त पडून जाते. पाऊल वाटा जास्त पडला का मग लोक ना चुकून जाते.